नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील, आनंदातच राहा. तर आज मी थोडीशी कामामध्ये बिझी होते, कारण घरी आल्यापासून घरातली थोडी आवराआवर आणि साफसफाई चालूच आहे आणि मुलांच्या शाळा पण सुरू झाल्यात, त्यामुळे त्या दृष्टीने पण तयारी करायची असते. आज पहिल्यांदा माऊ स्कूलला गेली आणि सकाळी 7ला तिची शाळा असते, त्यामुळे 6ला उठून सगळी तयारी करायची, तिचा टिफिन वगैरे रेडी करायचा, अशी काही कामं असतात मला. पण ना माझा एक प्रॉब्लेम आहे, जेव्हा मी नाशिकहून इकडे येते किंवा इथून तिकडे जाते, थोडंसं क्लायमेट थोडंसं चेंज झालं ना की मला थोडीशी सर्दी खोकला टाईप लगेच जाणवायला लागतं. त्यामुळे थोडासा आवाज माझा डाऊन झालेला आहे. आज सोमवार आहे आणि दिवाळीनंतर आज पहिल्यांदा माऊ शाळेत गेली. खरं तर शुक्रवारी शाळा होती, पण आम्ही नाशिकहून आल्यानंतर तिचं पण तब्येत थोडीशी अशी खराबच वाटत होती मला, म्हणजे सर्दी वगैरे. तर मी तिला शुक्रवारी शाळेत नाही पाठवलं आणि आज ती फायनली शाळेत गेली. तर मग त्यामुळे मला सकाळी लवकर उठावं लागलं आणि सोमवार असल्यामुळे सकाळी उठून मग पूजा कामं बाकीची सगळी कामं पण असतात, तर त्याच्यामुळे लवकर उठलं ना तर सगळं पटापट लवकर आटोपतात. आणि माऊला मला टिफिन द्यायचाच होता, पटकन सगळी कामं आटोपली. आणि सोमवारी शक्यतो डोक्यावर आंघोळ करावी लागते आम्हाला, म्हणजे मला, कारण रविवारी शक्यतो नॉनव्हेज खाणं होतं आणि सोमवारी जर देवपूजा करायची असेल तर मग डोक्यावरून आंघोळ करावी लागते. कारण आमच्या घरामध्ये देव आहेत, म्हणजे टाक आहेत देवांचे. तर देवांचे टाक जेव्हा तुमच्या घरात असतात ना, तेव्हा तुम्हाला डोक्यावरून आंघोळ केल्याशिवाय पूजा करता येत नाही. म्हणजे जर तुम्ही नॉनव्हेज खाल्लेलं असेल तर अगोदरच्या दिवशी, मग दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला पूजा करायची असेल, तुम्हाला डोक्यावरून आंघोळ कंपल्सरी करावी लागते. कारण बोलतात ना, ती पूर्ण आंघोळ आपण म्हणत नाही जोपर्यंत आपण, सॉरी मला सर्दी झाली आहे खूप, तर जोपर्यंत आपण डोक्यावरून आंघोळ करत नाही तोपर्यंत ती पूर्ण आंघोळ अशी आपण म्हणत नाही. त्यामुळे मग मला आज डोक्यावरून आंघोळ करायची होती आणि ऑलरेडी मला सर्दी खोकला घसा वगैरे जाम आहे आणि त्याच्यात मला पुन्हा डोक्यावरून आंघोळ करायला लागली, त्यामुळे तब्येत अजूनच डाऊन होऊन गेली. तर कसं असतं ना, आणि सोमवारी मी मंदिरात पण जाते महादेवाच्या, म्हणजे 1 लोटा जल वाहून येते असं माझं एक. आणि मी असं ठरवलं आहे की रोज जाऊन फक्त 1 लोटा जल महादेवाला वाहून यायचं. महादेवाची ही सेवा करण्यासाठी मी आमच्या घराजवळ जे मंदिर आहे तिथेच गेली होती आणि तिथेच जाऊन मी पहिल्यापासून ह्याच पिंडीची मी सेवा आणि पूजा केलेली आहे, त्यामुळे मी इथेच जाते. आणि हे मंदिर खूप जवळ आहे आमच्या घराच्या, त्यामुळे मी इथेच जाते. तर मी ठरवलं की आजपासून रोज ही सेवेला सुरुवात करायची. आणि सोमवार होता, चांगला दिवस होता आणि महादेवाचा दिवस असल्यामुळे मी 1 लोटा जल रोज वाहणार असं मी ठरवलं आहे. तर आमच्या झाडांना खूप सुंदर सफेद फूल आलेलं होतं. हे सफेद जास्वंदीचं फूल खूप सुंदर दिसतं महादेवाच्या पिंडीवर आणि महादेवाला सफेद फूलच वाहतात. आणि बेलाचं झाडसुद्धा आमच्या अंगणात आहेच, त्यामुळे बेलाचं पानसुद्धा मी घेऊन गेले. अशा प्रकारे माझी सेवा पूर्ण झाली. मला महादेवाची सेवा करायला आवडते म्हणून मी करते. आणि या मंदिरात गेल्यानंतर महादेवाच्या पिंडीसमोर जेव्हा आपण बसतो ना, तेव्हा इतकं प्रसन्न वाटतं आणि एकदम पीसफुल वाटतं, एकदम मन शांत झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी ही सेवा झाल्यानंतर जरा 10 ते 15 मिनटं ह्या पिंडीसमोर बसूनच असते, फक्त शांतपणे डोळे बंद करून बसलेली असते. मला खूप छान वाटतं महादेवाच्या सानिध्यात राहायला. मला अनुभव आला की जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यात काही अडचणी आहेत आणि त्या अडचणी सॉल्व नाही होते, तर बोलतात ना 1 लोटा जल हर मुश्किल का हल. तर मी असं ठरवलं की रोज जाणार आणि फक्त 1 लोटा जल महादेवाला वाहून येणार. तर तुमच्या पण आयुष्यात जर काही अडचणी असतील तर तुम्हीही रोज महादेवाच्या पिंडीवर जाऊन, तुमच्या घराजवळ कुठेही जर पिंड असेल महादेवाची, तर तिथे जाऊन फक्त 1 लोटा जल पाणी, म्हणजे, आणि 1 लोटा जल म्हणजे आपला तांब्याचा तांब्याच लागतो, तो तांब्याचा तांब्या घ्यायचा, तांब्याभर पाणी घ्यायचं आणि फक्त ते महादेवाच्या पिंडीवर वाहून यायचं ओम नमः शिवाय बोलून, बस एवढीच सेवा आहे. तर मी ही जी सेवा आहे ना, ही सुरुवात का केली, तर सुरुवात अशी केली की माझ्या बहिणी पण ह्या सेवा करतात. तर माझ्या बहिणी बोलतात की आपण जेव्हा ही सेवा करायला सुरुवात होतो ना, तर आपण मागणं विसरून जातो. म्हणजे माझ्या आयुष्यात ही अडचण आहे, ती अडचण आहे, मला हे हवं आहे, ते हवं आहे, आपण सगळं मागणं विसरून जातो. म्हणजे आपण इतके पॉझिटिव्ह होऊन जातो आयुष्याबद्दल की ते भोलेनाथची सेवा करून आपल्यामध्ये सर्व
म्हणजे इच्छा आकांक्षा सगळ्या दूर होतात. एकच आनंद मिळतो, एक बोलतात ना, एक शांती मिळते देवाची सेवा करून. फक्त एक तांब्याभर पाणी ओतल्याने सुद्धा आपल्या आयुष्यात एवढे बदल व्हायला लागतात. मग मी त्यामुळे ठरवलं की चला मी पण ही सेवा करेल, कमीत कमी 40 दिवसासाठी तरी करेल असं मी ठरवलंय. बघू कसं सक्सेसफुल होतं. घरी आल्यानंतर तुमच्याशी थोडंसं बोलल्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली. डाळ भाताचा कुकर लावलेला होता आणि तेवढ्यात मी बघितलं की लालू कधीपासून दुधासाठी वाट बघतोय. मग मी त्याला दूध प्यायला दिलं. त्याला खूप भूक लागलेली होती आणि जेव्हा त्याला दूध प्यायचं असतं ना, तो बरोबर येऊन बसतो. खरं तर हे मांजर आम्ही पाळलेली नाही आहे, पण बरोबर दुधाच्या वेळेला तो घरी येतो दूध मागायला. त्यानंतर माऊ स्कूलमधून आली, मग तिलासुद्धा भूक लागलेली होती. तर माऊसाठी मी तिची प्लेट रेडी केली. माऊला भेंडीची भाजी खूप आवडते, म्हणून मी तिला भेंडीची भाजी बनवलेली होती. आणि केळीचं शिकरण तिला खूप आवडतं. रोज कोणतीही भाजी असो तिला शिकरण लागतंच रोजच्या जेवणामध्ये. तर अशा प्रकारे माऊची डिश मी रेडी केली आहे. एकदम तेल न लावता धुतलेत ना, म्हणजे आज मी रात्री तेल नाही लावलं आणि तसंच आज हेअर वॉश केलं, तर केस एकदम ड्राय वाटायला लागले. आणि बघा, हेअर कट केला तेव्हा एकदम स्ट्रेट असे माझे केस झाले होते आणि आता केस धुतल्यानंतर ते पुन्हा जसे तसेच झाले. तर आपण जेव्हा सलॉनमध्ये जातो, हेअर कट वगैरे करतो, सलॉनमध्ये जातो, तेव्हा ते लोक एवढे भारी आपल्या केसांवर प्रोडक्ट्स वापरतात, एकदम भारी शॅम्पू आणि कंडिशनर, की केसांना एकदम वेगळीच शाईन येते. आणि बघा ना, मी जेव्हा हेअर कट केला होता तेव्हा माझे केस कसे दिसत होते आणि आता बघा पुन्हा जसे तसे झाले. आणि नॅचरली माझे केस कर्ली आहेत, तर ते कोणताही हेअरकट जरी केला तरी ते शेवटी असेच दिसतात. आणि वरती स्ट्रेट आहे आणि खाली कर्ली आहे, तर त्यामुळे ते असेच होणार आहेत. कोणताही हेअरकट केला तरी माझे सेमच दिसतात. तर मला तेच तुम्हाला सांगायचं होतं की आपण जेव्हा हेअरकट करायला जातो, सलॉनमध्ये हेअरकट केल्यानंतर आपला लुक एकदम चेंज होऊन जातो. आणि नंतर घरी जेव्हा आपण आल्यावर धुतो 2-3 दिवसांनी केस, पुन्हा जसे तसेच होऊन जातात. तर माझे पण पुन्हा जसे तसेच झालेत. पण मी खूप काळजी घेते केसांची, की ते ऑइलिंग वगैरे व्यवस्थित करते. काल पहिल्यांदा मी ऑइलिंग न करता आज केस धुतलेत, असं पहिल्यांदा झालं. नाही तर मी ऑइलिंग केल्याशिवाय अजिबात केस धुवत नाही. लालू. तर संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मला झाडांना पाणी पण घालायचं होतं. तर मी बघत होती की पाणी येईल आणि मग मी झाडांना पाणी घालेन. लालू, इकडे बघ. काय झालं? कोणतं तरी दुसरी मांजर आली, तिला बघतोय हा. लालू, कोणाला बघतोयस तू? लालू, कोणाला बघतोय? कोणाला बघतोय तू? कोण आहे? अच्छा, याला बघत होती काय रे? हे मांजर आणि लालूची दुश्मनी आहे, त्यांचं अजिबात पटत नाही. आणि हा पण एक बोकाच आहे. त्यांचे खूप भांडणं होतात, त्यामुळे लालू त्याला बघून असा घाबरलेला होता, कारण तो खूप मारतो लालूला. तर मी बघितलं, त्याला हकललं आणि मग त्यानंतर झाडांना पाणी घालायला सुरुवात केली. कारण झाडांना 2 दिवसाआड पाणी घालते, पण 2 दिवस होऊन गेले होते तरी मी पाणी घातलेलं नव्हतं. आणि थोडीशी पानं अशी सुकल्यासारखी वाटायला लागली, म्हणून आधी झाडांना पाणी घातलं. तर आता झाडांना पाणी वगैरे घालून तर झालेलं आहे, पण मला थोडंसं सामान घ्यायला बाहेर जावं लागणार आहे. ॲक्च्युली काय झालं, नाशिकला जाण्याच्या आधी मी सामान भरलं होतं, पण अगदी कमी सामान भरलं होतं. म्हणजे मी जास्त सामान अजिबात भरत नाही, किराणा सामान. कारण ना, मला नाशिकला जायचं असतं आणि जेव्हा आपण घरात नसतो तेव्हा कधी कधी ते सामान खराबसुद्धा होण्याची शक्यता असते. मग मी काय ठरवलं की जेव्हा मी नाशिकहून येईल तेव्हा मग मी सामान भरेल. तर आता मला बाहेर जावं लागेल. थोडंसं जे काही संपलं आहे ते सगळं मला घेऊन यावं लागेल, कारण चहा पावडर साखरपासून सगळं संपलेलं आहे. आणि म्हणजे आज तर जावंच लागेल आणायला. तर म्हणून मी आता बाहेर जाते, सगळं सामान पटापट घेऊन येते. मला बाहेर जायचं आहे, त्याआधी संध्याकाळची वेळ झाली, म्हणून मी आधी देवाजवळ दिवाबत्ती करते. आणि मग त्यानंतर पाणी वगैरे सुद्धा आज पाणी का नाही आलं काय माहिती. आमच्याकडे रोज संध्याकाळी 5:30 वाजता पाणी येतं, पण आज पाणीसुद्धा नाही आलं आहे. तर मी जेव्हा पाणी येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत बाकीची कामं आटोपून घेते. सगळ्यात पहिले दिवाबत्ती करून घेते मी. हे बघा, मी आता एवढं सामान आणलेलं आहे. जे माझं काही संपलेलं होतं तेवढं मी आणलेलं आहे. जास्त काही नाही मी भरून ठेवत, कारण जास्त भरून ठेवलं ना खूप गर्दी होते. आणि आपलं किचन एकतर लहान असताना त्याच्यामध्ये जास्त पसारा मी आधीच भरून ठेवत नाही. आणि काय ना, सगळी दुकानं जवळच आहे, त्यामुळे पटकन जाऊन दुकानातून काही संपलं तर आणता येतं. तर त्यामुळे मी आता हे सगळं डब्यामध्ये भरून ठेवते.
तर अशा प्रकारे मी डब्यामध्ये सर्व सामान भरून ठेवलं आहे. जे काही मला लागतं सारखं तेच तेवढं सामान मी याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. साखर उरली, साखरेचा वेगळा डब्बा आहे आणि बाकी हे जे केमिकल पावडर वगैरे हे सगळे यांचे पण डबे वेगळे आहेत. त्यामुळे हे किराणा माल जो आपलं खाण्यासाठी ज्या वस्तू लागतात ते ह्या डब्यामध्ये ठेवल्यात आणि बाकीच्या वस्तू वेगळ्या ठेवल्यात. आणि ही चहा पावडर ही मला आता डब्यामध्ये ओतून घ्यायची, त्यामुळे मी ही भरली नाही आहे डब्यामध्ये. बाकी हे सगळं तर वॉशरूमच्या सामानामध्ये जाणार. तर अशा प्रकारे सामान आता पटापट भरून घेते. तर अशा प्रकारे माझं सामान भरून झालं आहे. जेवणामध्ये मसूरची आमटी केली आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये आणि सकाळची भेंडीची भाजी आहे आणि चपातीसुद्धा झालेली आहे. तर अशा प्रकारे संध्याकाळचा स्वयंपाक रेडी झालेला आहे. आता संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे 9 सव्वा 9 झालेले आहेत. तर आता मी जेवणार आहे. डिनर रात्रीचं करून घेणार आहे, कारण जास्त लेट केलं की मग सगळं लेट होतं आणि मी आता ठरवलं आहे की लवकरच जेवण करून घ्यायचं. तर म्हणजे आता सर्व कामं आटोपलेली आहे. रात्रीचं जेवण वगैरे पण झालेलं आहे. रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि सगळी जेवणं वगैरे आटोपून सगळी कामं आटोपलेली आहेत. तर आता मला करायची आहे एडिटिंग व्हिडिओची. तर मी आता व्हिडिओला एंड करते, कारण माऊचा थोडासा अभ्याससुद्धा घ्यायचा आहे. तर व्हिडिओची एडिटिंग पण करायची, माऊचा अभ्यास पण घ्यायचा आहे. त्यामुळे मला सहज 1 ते 1.5 तास 2 तास लागून जातील. म्हणून मी आता व्हिडिओला एंड करते. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.